मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण एखादा व्यवसाय चालू करतो, एखादा प्रोजेक्ट वरती कामाला सुरुवात करतो, एखादा प्रोजेक्ट हातात घेतो, एखादा स्टार्टअप नवीन स्टार्ट स्टार्ट करतो आणि सुरुवातीला बऱ्याच वेळा खूप खूप मेहनत करून पण खूप कष्ट घेऊन पण आपल्याला सक्सेस नाही मिळत. आणि मे बी आपल्या आजूबाजूची लोक सुद्धा आपल्यावरचा विश्वास त्यांचा पण म्हणजे आपल्यावरती विश्वास नाही. अँड दे डोंट इवन बिलीव्ह इट की आपण हे करू शकतो. आणि मे बी आपले मित्र किंवा आपल्या आजूबाजूची लोक आपल्या माग बोलत राहतात की काय हे नवीनच काहीतरी चालू केलंय किंवा काय. आणि नावं ठेवायला सुरुवात करतात आपल्या माग. आणि आपल्याला लक्षात येतं आणि आपला स्वतःवरचा विश्वास पण थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात होतो. बऱ्याच वेळा आपल्याला पण खचल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला एक अतिशय सुंदर एक स्टोरी सांगणार आहे. आणि त्या स्टोरीतून आपण तो खूप सुंदर लेसन आहे. आणि तो मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दाखवतो. आणि त्याच्यातून आपण एक महत्वाची गोष्ट शिकणार आहे. स्पेशली हा मेसेज त्या लोकांसाठी आहे जे लोक काहीतरी म्हणजे लाईफ मध्ये दे डोंट वॉन्ट टू स्टे इन रट सिस्टम. म्हणजे रट सिस्टम मध्ये काहीतरी अलग करायची लाईफ मध्ये त्यांना, किंवा काहीतरी एंटरप्रेन्योर माइंडसेट आहे, व्यवसाय करायचा आहे किंवा काहीतरी ते थिंकिंग बिग. त्यांना ते मोठा विचार करतात लाईफ मध्ये. काहीतरी अचीव करायचंय लाईफ मध्ये आणि आपण त्यावेळेस खूप फाईट करत असतो, स्ट्रगल करत असतो, मेहनत घेत असतो, आपल्या स्वप्नांच्या मागे पळत असतो. आणि लोक आपल्याला भरपूर वेळा नावं ठेवत असतात, वेडी म्हणत असतात. आपला किती वेळ आपल्याला म्हणतात, किती वेळ झाला वाया घालवतोयस आणि काय होत तर नाही, कसला हा बिझनेस आहे तुझा किंवा कसल्या ह्या प्रोजेक्ट वरती काम करतोयस तू. मित्रांनो, पण जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर काय मिरॅकल होऊ शकतं ते ह्या स्टोरीतून आपण पाहणार आहे. आणि मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती ही स्टोरी एक्सप्लेन करणार आहे. तर आपण जाऊयात व्हाईट बोर्ड वरती, पाहूयात. लेट्स गो. आणि आय होप की तुम्हाला हा व्हाईट बोर्ड दिसतोय. मी एका शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आणि हा जो शेतकरी होता तो आपल्या शेतामध्ये एक तो बी पेरतो. आणि मी त्याचा कलर चेंज करतो. लेट्स से की एक म्हणजे तो बिया पेरतो आणि तो खूप मेहनत घ्यायला सुरुवात करतो. खूप मेहनत घ्यायला सुरुवात करतो. मित्रांनो, पाणी टाकणं, खत घालणं आणि विडिंग करणं, म्हणजे गवत वगैरे असेल तर ते त्याच्यापासून काढून टाकणं सगळं, आणि खूप मेहनत करतो, कष्ट घेतो भरपूर. पण पहिलं वर्ष होतं तरी पण ह्या जमिनीच्या आतून बाहेर काहीच येत नाही. आणि आजूबाजूचे शेतकरी, आजूबाजूचे लोक पण जरा कुजबूज कुजबूज करत असतात. मित्रांनो, तो शेतकरी अजूनही त्या तिथं शेतामध्ये जाऊन रोज जाऊन काम करायचं. दुसरं वर्ष होतं, काहीच बाहेर येत नाही. लोक आता हसायला सुरुवात करतात. तिसरं वर्ष होतं, चौथं वर्ष होतं मित्रांनो, काहीही सुद्धा बाहेर काही दिसल या शेतात काय लावलंय असं कोणालाच वाटणार नाही. आणि आता त्याला लोक, गावातले लोक आणि आजूबाजूचे सगळे शेतकरी त्याला नावं ठेवला. अरे काय मूर्खासारखं काय लावलंयस आणि काय तू येतोय दरवर्षी, तू इतकं काबाड कष्ट करतोय, एवढे 3-4 वर्ष वाया घालवलेच, पण इथं लावलंयस काय आणि काय येत नाही, नुसतं तुझा टाइम वाया गेला, पैसा वाया गेला, पाणी एवढं घालतोयस, इतकं खत घालतोयस आणि एवढं कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, पण बाहेर ह्याच्यातून काही सुद्धा येत नाहीये. मित्रांनो, ते लोक ह्याला खूप नावं ठेवतात. असंच होतं आपल्या लाईफमध्ये पण. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बिझनेसमध्ये आपण मोठं स्वप्न बघून काहीतरी स्टार्ट करतो, एखादा प्रोजेक्ट असतो, आपण खूप मेहनत घेत असतो, पण काही बाहेर दिसण्यासारखं काही आउटपुट दिसत नसतं आणि त्यावेळेस आपण पण खूप फ्रस्ट्रेट होत असतो. पण हा शेतकऱ्याला माहिती होतं की तो काय करतोय. मित्रांनो, 5व्या वर्षी चमत्कार झाला. 5व्या वर्षी चमत्कार झाला. आणि 5व्या वर्षी फक्त 6 आठवड्यांमध्ये, विदिन 6 वीक्स ओनली, हे जे हे जे बी होतं ह्याच्यामधून फक्त 6 आठवड्यांमध्ये 90 फूट उंच
झाड तयार झालं, ते बांबूचं झाड म्हणतात त्याला. चायनीज बांबू ट्री म्हणतात त्याला. चायनीज बांबू ट्री. आणि ही खरी गोष्ट आहे मित्रांनो, अशा प्रकारचं चायनीज बांबू ट्रीचं झाड आहे चायनामध्ये, जे बांबूचं रोपटं पेरल्यानंतर, बी पेरल्यानंतर 4 वर्ष त्याच्यातून काहीच उगवत नाही. आणि ज्यावेळेस 5व्या वर्षी त्याच्यातून उगवतं मित्रांनो, त्यावेळेस फक्त 6 आठवड्यांमध्ये त्याची उंची, विदिन 6 वीक्स, 90 फूट त्याची उंची होती. 90 फूट. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की हे जे बांबूचं झाड आहे मित्रांनो, ह्याला 90 फूटचं बनण्यासाठी 6 आठवडे लागले, का 5 वर्ष आणि 6 आठवडे लागले? तुमच्या हिशोबाने उत्तर काय आहे? 6 आठवड्यामध्ये हे बांबूचं झाड 90 फूट गेलं, का 5 वर्ष आणि 6 आठवडे लागले होते? पहिले 5 वर्ष, पहिले 4 वर्ष ह्याच्या मुळं खूप खोलवर जाण्यात मध्ये वेळ गेला. त्याची मुळं इतकी खोलवरती गेली आणि इतकं स्ट्रॉंग झाले त्याची मुळं, आणि इतकं न्यूट्रिशन मिळालं, की 5व्या वर्षामध्ये तुम्हाला डायरेक्टली 6 आठवड्यांमध्ये ते 90 फूट उंच गेलं. त्याला म्हणतात चायनीज बांबू ट्री. ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे, त्याला म्हणतात मित्रांनो चायनीज बांबू ट्री. आणि हे असं झाड चायनामध्ये बांबूचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्याचं उत्तर जे आहे, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा, की ह्याला 6 आठवडे लागले 90 फूट व्हायला, का 5 वर्ष आणि 6 आठवडे लागले? दोन्हीपैकी कोणता तुम्हाला, ते मला जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मिळवा. मित्रांनो, मला सांगायचंय काय, जर स्वप्न तेच लोक पुरी करतात जे लोक स्वप्नांना बघतात. तर ड्रीम बिग. डोंट वरी अबाउट थिंग्स. त्याच लोकांचे पुतळे उभे राहतात, किंवा त्याच लोकांच्या फोटोजला आपण, किंवा मूर्तीला आपण हार घालतो, ज्यांनी काहीतरी स्वप्न बघितलं. तर तो ड्रीम बघा, बिग ड्रीम बघा. बट जर आपण खूप मोठं स्वप्न बघत असेल आणि जर त्याच्यावरती आपण ऍक्शन नसेल टाकत, तर मग फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळं ड्रीम बिग अँड टेक मॅसिव्ह ऍक्शन. टेक मॅसिव्ह ऍक्शन. आपले ऍक्शन मध्ये कमतरता नाही पाहिजे. असं म्हणतात ऍक्शन चेंजेस थिंग्स. ACT, ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय? ऍक्शन चेंजेस थिंग्स. ऍक्शननी गोष्टींना, गोष्टी बदलणार आहेत. आणि हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ड्रीम बघतो, ड्रीम, ड्रीम, स्ट्रगल अँड देन विक्ट्री. ड्रीम आहे, स्ट्रगल आहे, विक्ट्री आहे. कुठल्याही गोष्ट असू दे, कुठलंही स्वप्न असू दे, कुठलेही चॅलेंज, कुठली गोष्ट अचीव्ह करायची असेल लाईफमध्ये, तर ड्रीम बघतो आपण, स्ट्रगल करावं लागतं, आपल्याला अचीव्ह करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, आपल्यामध्ये बदल घडावा लागतो, नवीन स्किल डेव्हलप करावे लागतात, आणि नंतर आपल्याला विक्ट्री मिळते. असं नाही होत मित्रांनो की ड्रीम अँड डायरेक्टली विक्ट्री. असं नाही होत. यू हॅव टू फाईट. बऱ्याच आपल्या अगेन्स्ट गोष्टी जातील, तर पण आपल्याला कन्सिस्टंट अँड पर्सिस्टंट एफर्ट्स, कन्सिस्टंट अँड पर्सिस्टंट एफर्ट्स. ड्रीम बघायचे आपल्याला, स्वप्न बघायचे आणि ऍक्शन घ्यायची, कन्सिस्टंट एफर्ट टाकायचे. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना, कीप गोईंग, करत राहा. जसं त्या शेतकऱ्याला माहिती होतं तो काय करतोय. जे लोक हसणारे होते, त्या लोकांना माहित नव्हतं की हे कशाचं बी आहे, पण शेतकऱ्याला माहिती होतं की हे काय मी लावलंय, आणि ह्याचा मला 5व्या वर्षी किती मल्टीफोल्ड त्याचे रिटर्न्स मिळणार आहेत, किती मला त्याचे उत्पन्न मिळणार आहे. तर अबंडन्स, आपण म्हणतो ना, भगवान देगा तो छप्पर फाड़ के देगा, लेकिन पहिले हमको छप्पर बनाना पडेगा. छप्पर बनाना म्हणजे काय, की आपल्याला आपली मेहनत करावी लागेल, आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल देवाला. आणि देव डेफिनेटली आपल्याला, टाइम विल कम, युअर टाइम विल कम. आपला टाइम पण नक्की येईल मित्रांनो. तर कन्सिस्टंट पर्सिस्टंट एफर्ट, कीप गोईंग, कीप गोईंग, कीप गोईंग. त्याच्यानंतर टेक मॅसिव्ह ऍक्शन, जसं मी तुम्हाला बोललो. लर्न न्यू स्किल्स, नवीन नवीन स्किल्स डेव्हलप करा. आज सोशल मीडियाच्या स्किल्स आहेत. आज आपल्या बिझनेसला आपण सोशल मीडियावरती वाढवू शकतो. नवीन स्किल्स डेव्हलप करा. आपण पीपल स्किल्स डेव्हलप करणं, लोकांशी कसं संवाद साधायचा, कम्युनिकेशन स्किल्स,
सेलिंग स्किल्स, नवीन नवीन स्किल्स, आपण आपण म्हणून लिडरशिप स्किल्स, माइंडसेट आपला चांगला पाहिजे. तर ह्याच्यासाठीच आपण मित्रांनो हा चॅनल बनवला आहे. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. खूप चांगले चांगले व्हिडिओज, व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओज आपल्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करतील असे व्हिडिओज मी बनवत असतो आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो मित्रांनो. तर आज सोशल मीडियावरती आणि हा डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहा. जर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स येतील तुम्हाला आणि तुम्हाला तुमचं जे फोकस आहे ना डिफोकस करते. जसं जसं आपण घोड्याला हे लावतो, फोकस्ड एफर्ट, फोकस्ड एफर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या स्वप्नांवरतून आपल्याला डिफोकस करण्यासाठी खूप लोक येतील, खूप लोक प्रयत्न करतील आणि खूप लेझी लोक तुम्हाला भेटतील आयुष्यामध्ये की जे तुम्हाला पण, त्यांना पण काही करायचं नाही आणि ते तुम्हाला पण खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणजे तू पण बस, शांत कशाला स्वप्न बघतो, आपण जे चाललंय ते चांगलं आहे. पण मित्रांनो जर लाईफ मध्ये आपल्याला रिग्रेटची लाईफ नाही जगायची. बरेचसे लोक ते असं म्हणतात, दे डाय ऍट 40 अँड बरीड ऍट 80. म्हणजे त्यांच्या स्वप्नांवर त्यांनी हार मानलेली असते. ऍट द एज ऑफ 40 ते हार मानतात आणि नंतर कसं तरी लाईफ जगत राहतात, रट लाईफ. तर जर तुम्हाला तसं नसून जगायचं आणि जर लाईफला तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर वी विल हॅव टू पे द फुल प्राइस. देर इज नो फ्री लंच. स्वस्त फुकट असं काहीच नाही मिळत. इवन 100 रुपये मध्ये सुद्धा काय मिळतं, 100 रुपयामध्ये सुद्धा 2 50च्या नोटा मिळतात बस. आपल्याला बेसिकली देर इज नो फ्री लंच. तर मित्रांनो वी हॅव टू पे द फुल प्राइस. पूर्ण किंमत मोजावी लागते आणि त्यामुळे फोकस राहा, डिसिप्लिन राहा, कन्सिस्टंट पर्सिस्टंट राहा आणि डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. आणि फायनली सांगाल की स्वतःवरती विश्वास ठेवा. तर दुनियाचा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास नसेल तरी सुद्धा चालेल मित्रांनो, पण तुमच्या स्वतःचा विश्वास, तुमच्या स्वतःवर असलेला विश्वास ढळू देऊ नका. कारण की तो जर विश्वास नसेल तर मग जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला किती काही काही बेनिफिट्स आणि रिसोर्सेस आणून दिले, टूल्स अवेलेबल असतील तरी काहीच त्याचा फायदा नाही होणार. तर बिलीव्ह इन युअर सेल्फ, हॅव अ फेथ की मी करू शकतो आणि मी करणार. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जर स्वतःवरती तुमचा विश्वास असेल तर दुनिया पण तेच करत, दुनिया पण तुमच्यावरती विश्वास ठेवल. इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ द वर्ल्ड विल डू द सेम. वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू. आणि मित्रांनो जर दुसरे कोणी करू शकत असेल तर आपण सुद्धा करू शकतो. इफ अदर्स कॅन डू इट, वी कॅन डू इट. हा विश्वास ठेवा. पॉझिटिव्ह सेल्फ अफर्मेशन्स करा. त्याला म्हणतात व्हर्बलाइज, व्हिज्युअलाइज अँड यू विल व्हायटलाइज. म्हणजे काय? व्हर्बलाइज, बोलायला सुरुवात करा. त्या गोष्टी, ज्या गोष्टी पाहिजेत त्या बोलायला सुरुवात करा. लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये पाहिजेत त्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. मला हे अचीव करायचं, मला हे अचीव करायचं, हे आय एम, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायला सुरुवात करा. जे ऑलरेडी आहे मी अचीव केले असं बोलायला सुरुवात करा. त्याच्यानंतर व्हर्बलाइज करा, व्हिज्युअलाइज करा. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बघायला सुरुवात करा त्या गोष्टी अचीव करताना. अँड यू विल व्हायटलाइज, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये ऍक्च्युअल मध्ये तुम्ही अनुभवाल. मित्रांनो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमच्या ज्याला ह्या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला कोणाला वाटत असेल तर त्याच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.